नमस्कार. पुरुषोत्तम मास महात्म्य कथा अध्याय 10. नारद म्हणाले, हे तपस्वी, अत्यंत क्रोधित दुर्वासा ऋषींनी विचार करून त्या मुलीला काय सल्ला दिला, कृपया मला सांगा. सूतजी म्हणाले, हे ब्राह्मणो, नारदाचे शब्द सर्व जीवाचे कल्याण करणारे. दुर्वास यांचे गुप्त शब्द ऐकून बद्रीनारायण बोलले. भगवान नारायण म्हणाले, हे नारदा, मेघवी ऋषीच्या कन्येचे दुःख दूर करण्यासाठी दुर्वास ऋषींनी काय सांगितले ते ऐका. दुर्वास ऋषी म्हणाले, हे सुंदरी, मी तुला एका गुप्त उपायापेक्षाही अधिक गुप्त उपाय सांगत आहे. हा विषय कोणालाही सांगण्यासारखा नाही, तरीही मी तुझ्यासाठी तो शोधून काढला आहे. मी तपशिलात न जाता तुला थोडक्यात सांगतो. हे सुंदरी, या महिन्यापासून 3रा महिना पुरुषोत्तम महिना आहे. या महिन्यात पवित्र स्थळी स्नान केल्याने मनुष्य गर्भपाताच्या पापापासून मुक्त होतो. हे सुंदरी, कार्तिक महिन्याच्या 12 महिन्यात आणि त्यानंतरही या पुरुषोत्तम महिन्यासारखा दुसरा कोणताही महिना नाही. सर्व महिने, पंधरवडे आणि सण मिळूनही पुरुषोत्तम महिन्याचा 1/16वा भागही पूर्ण होत नाही. वैदिक उपाय आणि परम अवस्था प्राप्त करण्याचे मार्गसुद्धा या महिन्याच्या 16व्या भागाइतकेच नाहीत. हे सुंदरी, 12,000 वर्षे गंगेत स्नान केल्याने मिळणारे फळ आणि सिंहस्थ महिन्यात गोदावरीत एकदा स्नान केल्याने मिळणारे लाभ पुरुषोत्तम महिन्यात कोणत्याही पवित्र स्थळी एकदा स्नान केल्यानेही मिळू शकतात. हे कन्ये, हा महिना भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे आणि त्यांचे नावसुद्धा भगवंताच्या स्मरणार्थच आहे. या महिन्यात भगवान पुरुषोत्तमाची सेवा आणि पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. म्हणून या पुरुषोत्तम महिन्याचे व्रत लवकर पाळ. भगवान पुरुषोत्तमाप्रमाणे मी सुद्धा आनंदाने या महिन्याची सेवा केली आहे. एकदा रागाच्या भरात मी राजा अंबरीषाला जाळून राख करण्यासाठी अर्धकृत्य पाठवले होते. हे कन्ये, तेव्हा भगवान हरीने मला जाळून राख करण्यासाठी प्रज्वलित सुदर्शन चक्र पाठवले. केवळ पुरुषोत्तम महिन्याच्या प्रभावामुळेच ते चक्र नाहीसे झाले. हे सुंदरी, जेव्हा ते तिन्ही लोकांचा नाश करणारे चक्र माझ्याकडे आले आणि रिकाम्या हाताने परत गेले, तेव्हा मला आश्चर्य वाटले. म्हणून हे शुभश्री सुक्तम महिन्याचे व्रत पाळा. ऋषीच्या कन्येला असे बोलून दुर्वास ऋषी थांबले. श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, दुर्वासाचे शब्द ऐकून तीव्र भावना आणि मत्सराने प्रेरित होऊन ती मुलगी मूर्खपणाने दुर्वासांना बोलली. ती मुलगी म्हणाली, हे ब्राह्मणा, हे ऋषी, तुम्ही जे म्हणला ते मला आवडले नाही. माघ आणि कार्तिक महिन्यात फळ कसे येत नाही? कार्तिक महिना कनिष्ठ आहे का? तुम्ही असे कसे म्हणू शकतात? तर मला सांगा, वैशाख महिन्याची सेवा केल्याने इच्छित फळ मिळत नाही का? सदाशिवापासून सर्व देवाची सेवा केल्यास फळ मिळत नाही का? किंवा पृथ्वीवरील दृश्यमान सूर्यदेव आणि विश्वाची आदिशक्ती सर्व इच्छा पूर्ण करणारे नाहीत का? भगवान गणेश सेवा स्वीकारल्यावर इच्छित वरदान देत नाहीत का? व्यातिपातीसारख्या सर्व योगाचे आणि शर्वासारख्या देवाचे उल्लंघन करून पुरुषोत्तम महिन्याची स्तुती करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? हा महिना सर्व कर्मांमध्ये अत्यंत अशुद्ध आणि निंदनीय आहे. हे ऋषी, सुरुवाच्या संक्रांतीपासून विरहित असलेल्या या महिन्याला तुम्ही सर्वोत्तम कसे म्हणू शकता? मी सर्व दुःखे दूर करणाऱ्या परमेश्वरावर श्रीहरीला ओळखतो. हे देवा, रात्रंदिवस श्रीहरीचे चिंतन करताना मला जानकीपती राम आणि पार्वतीपती शंकर यांच्याशिवाय दुसरे कोणीही दिसत नाही. हे वीरेंद्रा, माझे हे दुःख दूर करू शकेल असा दुसरा कोणताही देव नाही. म्हणून हे ऋषी, या सर्व फलदायी महिन्यांना सोडून तुम्ही या मल महिन्याची स्तुती कशी करू शकता? त्या ब्राह्मण कन्येचे शब्द ऐकून दुर्वासाचे शरीर क्रोधाने भडकले. त्यांचे डोळे क्रोधाने लाल झाले. क्रोध असूनही
त्याने मोठ्या मनाने आपल्या मित्राच्या कन्येला शाप देण्याचे टाळले आणि विचार केला, ती मूर्ख आहे, तिला चांगले वाईट कळत नाही. तिची बुद्धी अजून अपूर्ण आहे. विद्वान पुरुषांना आणि विशेषतः कुमारिकांनाही पुरुषोत्तम महिन्याचे महत्त्व कळत नाही. आई-वडिलांच्या विरहाने दुःखाने जळणारी ही तरुणी माझा भयंकर शाप कसा सहन करेल, असा विचार करून दुर्वासाने मोठ्या मनाने आपल्या मनातील क्रोध शांत केला. सावरल्यावर दुर्वास त्या व्यथित कन्येला म्हणाला, हे माझ्या मित्राच्या कन्ये, हे दुर्दैवी, माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणताही क्रोध नाही. तुला जे हवे ते कर. हे मुली, ऐक, मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो. पुरुषोत्तम महिन्याचा अनादर केल्याचे फळ तुला नक्कीच भोगावे लागेल. आपण या जन्मात भेटू किंवा पुढच्या जन्मात. मी आता नरनारायणाच्या आश्रमात जाईन. तुझे वडील माझे मित्र होते म्हणून मी तुला शाप दिलेला नाही. तुझ्या बालिश स्वभावामुळे तुला स्वतःचे चांगले वाईट आणि स्वतःचे कल्याण समजत नाही. भविष्यातील चांगले किंवा वाईट कोणीही टाळू शकत नाही. बरं, आपण बराच वेळ घालवला आहे. आता आपण निघत आहोत. तुझे कल्याण हो. श्रीकृष्ण म्हणाले. असे म्हणून अत्यंत क्रोधित झालेले दुर्वास ऋषी घाईघाईने निघून गेले. दुर्वास ऋषी निघून गेल्याबरोबर पुरुषोत्तमाच्या उपासनेमुळे ती कन्या तेजस्वी झाली. खूप विचार करून त्या कन्येने तपश्चर्येद्वारे देवाचा देव आणि त्वरित फळ देणाऱ्या शिवाची उपासना करण्याचा निर्णय घेतला. हे राजा, मनात हा निश्चय करून त्या बुद्धिमान ऋषीची कन्या आपल्या आश्रमात राहिली आणि भगवान शिवाची कठोर तपस्या करण्याची तयारी करू लागली. सूतजी म्हणाले, अनेक फळे देणाऱ्या लक्ष्मीपतीला आणि त्याचप्रमाणे सावित्रीपती ब्रह्मदेवांना सोडून आणि दुर्वासाच्या प्रबळ वचनांचा निषेध करून ती ऋषिकन्या आपल्याच आश्रमात अंधकाचा वध करणाऱ्या शंकराची सेवा करायला तयार झाली. या ठिकाणी अध्याय 10 संपतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.